मुलाखत केव्हा होते आणि मुलाखतीस लागणारे कोणकोणते प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मित्रांनो, मुलाखत एकदा सुरू झाल्याच्या नंतर त्यामधील जर एकही प्रमाणपत्र आपल्याजवळ नसेल, तर या ठिकाणी पुढील जी प्रोसेस आहे मुलाखतीची ती आपली त्या ठिकाणी तशीच स्थगित होऊन राहते आणि आपल्याला त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्याला जे मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्र आहेत, सर्व प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मित्रांनो, फक्त प्रमाणपत्र असूनच चालणार नाही, तर त्या प्रमाणपत्रामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे की आपण फॉर्ममध्ये फिल केलेल्या आहेत आणि आपल्याजवळ प्रमाणपत्र आहेत, ही देखील माहिती पाहणार आहोत. आणि त्याच पद्धतीनं फॉर्ममध्ये तुम्ही एक माहिती भरलेली आहे आणि मुलाखती दरम्यान जेव्हा आपले प्रमाणपत्र चेक केले जातात, त्यावेळेस आपण एक्स्ट्रा प्रमाणपत्र जर त्यांना दाखवले, तर त्याचा फायदा किंवा नुकसान काय आहे, ते देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी तुम्ही जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, 830, 166, 336 म्हणजेच आपल्याला फक्त यापैकी एक जागा पाहिजे. आणि या ठिकाणी जर विचार केला, तर टायपिंगसाठी किती विद्यार्थी पात्र होणार आहेत? जर आपण या ठिकाणी मित्रांनो 10चा रेशो जर पाहिलं, तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये 8,300 विद्यार्थी पात्र होतील. आणि नागपूरसाठी 1,660 पात्र होतील आणि 3,360 विद्यार्थी औरंगाबाद खंडपीठसाठी पात्र होतील. जवळपास जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी 8, 9, 12 जवळपास 13,000च्या जवळपास या ठिकाणी विद्यार्थी सर्व शाखांमध्ये मिळून टायपिंगसाठी पात्र होतील. तर एवढ्या विद्यार्थ्यांसाठी जे प्रमाणपत्र आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. या अगोदर मित्रांनो, उद्या म्हणजेच रविवारी आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे. तो वेबिनार कशा संदर्भामध्ये आहे, की जी होणारी 15 ते 20 दिवसामध्ये आपल्या टायपिंगची परीक्षा होणार आहे. तर त्यामध्ये ती टायपिंगची परीक्षा कशा पद्धतीने द्यायची आहे, कोणकोणत्या गोष्टीचं खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आपली स्पीड 50 प्लस कशी गेली पाहिजे आणि ॲक्युरसी 95 प्लस कशा पद्धतीने गेली पाहिजे, याची पूर्ण थिअरी आपण लाईव्ह या वेबिनारमध्ये देणार आहोत. मित्रांनो, बरेच विद्यार्थी या ठिकाणी टायपिंग सेंटरवर जाऊन की विद्यार्थी 4-4, 5-5 तास एवढी भयानक टायपिंग करत आहे. तुम्ही जर पाहिलं, तर त्या ठिकाणी त्यांची स्पीडच नको एवढी भयानक स्पीड आहे, ॲक्युरसी देखील आहे. परंतु असेच विद्यार्थ्यांचं काय होते, कधी-कधी जे मेन एक्झाम होते, त्या मेन एक्झाममध्ये त्या विद्यार्थ्यांना 0 मार्क पडतात. असे पडलेले आहेत, तर ते का होते, कशामुळे होते, यासाठीच आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे. मला खात्री आहे, एकदा तुम्ही वेबिनार अटेंड केल्याच्या नंतर तुमचे जेवढे काही प्रॉब्लेम असतील सर्व आणि तुमचं कॉन्फिडन्स या ठिकाणी हाय लेव्हलला जाणार आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाची एवढी टफ परीक्षा जरी असली, तरी तुम्ही त्या ठिकाणी कधीही भिणार नाही. डायरेक्टली एक्झाम तुम्ही पास होणार आहात, ते पण चांगल्या मार्कानं. तर त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट्स आपल्याला कधी न्यावे लागतात? तर मित्रांनो, जेव्हा आपली मुलाखत असते, त्यावेळेस आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाते. आता पाहूया या ठिकाणी कोणकोणते IMP डॉक्युमेंट्स आहेत. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचंय, डॉक्युमेंटची यादी तयार करत असताना तुम्ही भरलेला फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट्स, जे डॉक्युमेंट्स फॉर्ममध्ये फिल केले, ते सर्व मस्ट कंपल्सरी डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. तर या ठिकाणी पहा, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. जेवढे डॉक्युमेंट्स आहेत त्याचं तुम्हाला एक बंच तयार करावं लागणार आहे. 2 बंच, एक ओरिजिनल आणि एक झेरॉक्स कॉपी. झेरॉक्स कॉपीवर सेल्फ अटेस्टेड करायचे. सेल्फ अटेस्टेड याचा अर्थ असा असतो, की आपलं नाव लिहून त्या ठिकाणी साइन मारायची आणि सेल्फ अटेस्टेड एवढंच लिहायचं. कुठेही नोटरी वगैरे काही करत बसायचं नाही. त्याला आपण म्हणतो सेल्फ अटेस्टेड. तर यामध्ये जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमचे 10वी पासून तर ते पूर्ण PG पर्यंत जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही लावलेले आहेत, ते सर्व डॉक्युमेंट्स तुमचे या ठिकाणी ॲक्युरेट असले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे तुमचं टायपिंगचं. जे टायपिंग आहे 40, तर तुम्ही या ठिकाणी ॲड करा. आणि जर काही विद्यार्थ्यांची समजा 50 झालेली आहे, 60 झालेली आहे, त्यांनी जर ॲड केले नसेल, तर तुमच्यासाठी ऑप्शनल आहे. तुम्ही काय करू शकता, 50चं सर्टिफिकेट दाखवू पण शकता आणि नाही दाखवलं तर काही आवश्यकता नाही. आणि 60चं सर्टिफिकेट तुम्ही तिथं मुलाखतीला नेलं तरी काही हरकत नाही किंवा नाही नेलं तरी काही हरकत नाही. जर तुम्ही 40चं दाखविलं असेल, तर तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी स्पेसिफिक न्या. आणि माझं वैयक्तिक या ठिकाणी तुम्हाला सांगणं आहे, की एकही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स तुम्ही मुलाखतीच्या दरम्यान नेऊ नका. तुम्ही स्वतः तुमच्या बॅगमध्ये ठेवा एक्स्ट्रा डॉक्युमेंट. आवश्यकता पडले तर दाखवता येईल. परंतु जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही फॉर्ममध्ये फिल केलेले आहेत, तेवढेच डॉक्युमेंट त्यांना दाखवा. कारण की त्यांना पण अडचण नको एक्स्ट्रा डॉक्युमेंट चेक करण्यासाठी. कारण तुमचा फॉर्म त्यांच्या समोर असतो. त्याच्यामुळे जे फॉर्ममध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स दाखवले त्यांना ते टिक मार्क्स करतात आणि ते त्यांना सोपं जाते. त्याच्यामुळे जेवढे आवश्यक तेवढेच डॉक्युमेंट्स आपण नेणं हे आपल्यासाठी चांगलं आहे. तर अशा प्रकारचे
डोमिसाईल असेल, ह्या लिस्टमध्ये तुम्ही पाहता हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी सोबत न्यायचे. आता हे तर सर्व डॉक्युमेंट्स सर्वांजवळ असणार आहे. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर मित्रांनो एकाही डॉक्युमेंट्समध्ये एकही तुमची मिस्टेक असेल कोणत्याही डॉक्युमेंट्समध्ये, तर आत्ताच करेक्शन करून घ्या. अरे आत्ताच करेक्शन कशा पद्धतीने करायचं? तर आता करेक्शन करण्यासाठी म्हणजेच जी काही प्रोसेस आहे तुमची, उदाहरणार्थ एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट असेल, त्याच्यामध्ये करेक्शन असेल, तर त्याचं ऑफिस मुंबईला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आताच करेक्शन करून आणू शकता. 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं त्या ठिकाणी करेक्शन होऊ शकते. तर अशा प्रकारचे अनेक डॉक्युमेंट्स आहेत ज्यामध्ये मिस्टेक असतात, तर ते करेक्शन करून घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच बरेच काही डॉक्युमेंट्स असतात, की जे करेक्शन करता येत नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी अफिडेव्हिट तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकता. जेव्हा आपली डेट येईल त्या डेटच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर तुम्ही अफिडेव्हिट तयार करा आणि त्या ठिकाणी तुम्ही नेऊ शकता. तर अशा प्रकारची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे. तुमच्या मित्रांना शेअर करा आणि या ठिकाणी तुमचं जर टायपिंग अजून 10 मिनिटांमध्ये कव्हर होत नसेल, तर मित्रांनो आपण या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट स्पेशल टायपिंगचे पॅसेज तयार केलेले आहेत. टोटल या ठिकाणी 80 पॅसेज आहेत आणि त्या पॅसेजमध्ये एक्झाम ओरिएंटेड माहिती देण्यात आलेली आहे. जे तुम्ही टाइप केलं 9 ते 10 मिनिटांमध्ये जरी तुमचं पॅसेज झालं, तर मित्रांनो बॉम्बे हायकोर्टाचे 8 ते 8.5 मिनिटांमध्ये पॅसेज कंपल्सरी होऊ शकतात. तर हे सुवर्ण संधी आहे. एक्झाम ओरिएंटेड पॅसेज आहेत आणि तुम्हाला अंदाज देखील येऊन जाईल, की तुम्ही एकदा पॅसेज टाइप केलं 10 मिनिटांमध्ये, तर तुमचं तो पॅसेज या ठिकाणी आरामशीर 8 ते 8.5 मिनिटांमध्ये कव्हर होऊ शकतो. तर याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि रँडमली कोणत्याही प्रकारचे पॅसेज तुम्ही यूज करू नका. याचं नुकसान हे आहे, की तुमचं कॉन्फिडन्स लेव्हल वीक होतो आणि फायनली एक्झाममध्ये तुम्हाला अंदाज येऊ शकत नाही, की तुम्ही तो पॅसेज कव्हर करू शकता किंवा नाही. तर आपले पॅसेज अशा प्रकारचे आहेत. तुम्ही एकदा पॅसेज पूर्ण कव्हर केलं, की तुम्हाला अंदाज येऊन जाईल. तुम्ही हा पॅसेज नॉर्मली 8 ते 8.5 मिनिटांमध्ये कव्हर करू शकता. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमचे जर पॅसेज जर आरामात 10 पण मिनिटात होत असेल ना, तिथला आरामशीर पॅसेज होऊन जातो सर, असं मला वाटतं.